तर आणखी एक महत्त्वाची बातमी, नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत वादाला तोंड फोडलंय। कोणताही व्यवहार करताना हिंदूंसोबतच करा, त्यांचा आधार कार्ड तपासूनच व्यवहार करा, असं आवाहन नितेश राणे यांनी केलंय। सर्व धर्म समभाव आपल्याला पाळायची गरज नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। पुलवामामधल्या प्रत्येक हिंदूंना आवर्जून तुम्हाला सांग, आमच्या इथे मोठं ब्रोकर लोकांचं असोसिएशन आहे, फार चांगलं काम करता तुम्ही सगळे। पण तुम्हाला मनापासून मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ज्यांना घर विकता, ज्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे, एवढं फक्त काळजी घ्या। हिंदूच असले, समोर असलेल्या कार्डाचं पहिलं फक्त आधार कार्ड बघा की हा तोच आहे का, कारण की हे स्वतःचं नाव पण खरं सांगत नाही, बळवे समजून घे। आज तो अब्दुल तुम्हाला सांगताना अशीच सांगणार, म्हणून त्या गोष्टीची काळजी माझ्या इकडच्या सर्व ब्रोकर बंधू आणि भगिनींनी घेतलं पाहिजे। जो व्यवहार करणार त्याला गणरायांच्या समोर, गणपतीच्या समोर एक शपथ देऊ। प्रत्येक ब्रोकरने एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन, अशी शपथ घेऊन इथून निघाला पाहिजे। पुढे कुठलाही व्यवहार जो पण करा तो हिंदूंशीच झाला पाहिजे, ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचं आहे। नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना, नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना, कारण का हे आपले कधीच होणार नाही, एक लक्षात ठेवा। अहो, त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे की हिंदू त्यांच्यासाठी या तर काफिर असतो, या तर त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका, हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे। त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीच आणि दर्जहीन आहात, हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे। बोलवा त्यांच्या कुठल्याही मौलवीला, बोला या व्यासपीठावर आणि त्याला विचारा नितेश राणे जे बोलतोय का खोटं बोलतोय का, तो नाही बोलू शकणार माझ्याकडून, कारण ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे। म्हणून ते अगर आपले कधी होत नसतील तर आपण पण त्यांचं कधी व्हायचं नाही। वाढवायचं असेल, ताकद द्यायची असेल, आर्थिक सक्षम करायचं असेल तर आपल्या हिंदूंनाच करायचं, अशी शपथ घेऊन तुम्ही इकडून निघालं पाहिजे। आज शेवटी आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही, ते भाईचारा विरा घाला त्यांच्या ढुंगणात, आपल्याला काय पडायचं नाही त्या भांडणीत। आपल्याला आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये पहिल्या हिंदूंचं हित आम्ही बघणार आणि मग दुसऱ्या धर्मांना मोजणार, हेच आपलं ब्रीद वाक्य असलं पाहिजे। तर नितेश राणे यांच्या वक्तव्याचा महायुतीमधल्या नेत्यांनी समाचार घेतलाय। समाजात तेढ निर्माण करणं खपून घेतलं जाणार नाही, अशा शब्दात अजित पवारांनी निशाणा साधलाय। तर राणेंना असं का म्हणावं लागलंय याचं उत्तर मवियानं शोधलं पाहिजे, असं शेलारांनी म्हटलंय। मुळात प्रश्न आहे की नितेश राणेंना का बोलावं लागलं, याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे, याचं उत्तर महाराष्ट्र विकास आघाडीने दिलं पाहिजे। ते का बोलले, कसं बोलले, योग्य बोलले, अयोग्य बोलले, हा आलाहिदा ठेवू विषय, पण या आपल्या राज्यघटनेची नीव मजबूत करण्यासाठीच्या भूमिका महाराष्ट्र विकास आघाडी का घेत नाहीत? संतुष्टीकरणाची भूमिका, तुष्टीकरणाची भूमिका महाराष्ट्र विकास आघाडी का घेते, याचं उत्तर पहिलं महाराष्ट्र विकास आघाडीने द्यावं। पण मला असं वाटतं की धर्माधर्मामध्ये धर्माच्या भिंती उभ्या करणं हे कितपत योग्य आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे। आज आमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करताना अब्दुल सत्तार हे मुस्लिम धर्मीय अतिशय चांगल्या पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत। आज शिवसेना पक्षामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे नगरसेवक हे मुंबईमध्ये देखील त्यांनी प्रवेश केलेला आहे। एखादा वाईट कोण वागत असेल तर त्याचं समर्थन ना वंदनीय बाळासाहेबांनी केलं, ना शिंदेसाहेब करणार आहेत, ना आनंद दिघे साहेबांनी केलं। तर आमची भूमिका हीच आहे की धर्माधर्मामध्ये भिंती निर्माण करण्यापेक्षा जर कोण चुकला असेल तर त्याला दंड झाला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला कायद्याचा वचक असला पाहिजे, याच्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही। काही राजकीय पक्षातल्या एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात, त्या गोष्टीशी आम्ही कुठे अजिबात म्हणजे आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे। हे होता कामा नये। तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला, तुम्ही मांडा ना, मतमतांतर असू शकतं,
विचारधारा वेगवेगळी असू शकते, पण तुम्ही कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी पंथाला, कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजामध्ये दुही निर्माण करता, हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र खपून घेणार नाही. आणि असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील आणि त्याच्यामध्ये जी काही कायदेशीर ॲक्शन असेल ते घ्यायला देखील आम्ही मागं पुढं पाहणार नाही.